नमस्कार. तंत्रज्ञान जागरूकता या आपल्या खास मालिकेच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा क्रांतीबद्दल बोलणार आहोत जी वैद्यकीय क्षेत्रात अक्षरशः उलथापालट घडवून आणत आहे. जेव्हाही असं काही नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा वैद्यकीय क्षेत्रात एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. यामुळे रुग्णांच्या विश्वासाला धक्का न लागता त्यांच्या उपचारात खरंच सुधारणा होते का? आणि आज हाच प्रश्न जनरेटिव्ह एआयच्या बाबतीत विचारला जातोय. तर आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी वैद्यकीय क्षेत्र एका महत्त्वाच्या टप्प्यावर का आहे ते समजून घेऊ. मग या नव्या डिजिटल असिस्टंटकडे कोणती हत्यारं आहेत, म्हणजे कोणती टूल्स आहेत ते पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचा जबाबदारीने वापर करण्यासाठी कोणती मानवी कौशल्ये लागतील यावरही नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया. आपण आता अशा एका टप्प्यावर उभे आहोत जिथे जेनरेटिव्ह एआय किंवा जेन एआय हा केवळ एक प्रयोग राहिलेला नाही. म्हणजे बघा, चॅट जीपीटी, जेमिनी, क्लॉड ही नावं आता फक्त टेक्नॉलॉजीच्या जगात नाहीत, तर ती थेट हॉस्पिटल्स, रिसर्च लॅब्स आणि डॉक्टरांच्या रोजच्या कामातही यायला लागली आहेत. त्यामुळे प्रश्न हा नाहीये की एआय वैद्यकीय क्षेत्रात येईल की नाही, तो येऊन पोचलाय. खरा प्रश्न हा आहे की आपण त्याला हुशारीने आणि नैतिकतेच्या चौकटीत राहून कसं वापरणार आहोत. ठीक आहे, मग आता हा जो नवीन डिजिटल असिस्टंट आहे, म्हणजे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हे जनरेटिव्ह एआय नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी एआय सिस्टम आहे जी डॉक्टरांची भाषा समजू शकते. ती प्रचंड मोठ्या मेडिकल डेटासेटमधून शिकते आणि मग त्यावर आधारित नवीन मजकूर, रिपोर्टचा सारांश किंवा उपचारासाठी काही शिफारसी तयार करू शकते. हे एखाद्या साध्या सॉफ्टवेअरसारखं नाहीये जे फक्त दिलेल्या नियमांवर चालतं. उलट हे लाखो मेडिकल पुस्तकं, गाईडलाईन्स आणि जुन्या केस स्टडीजमधून सतत शिकत राहतं. याकडे असं बघा, जणू काही तुमच्याकडे खूप हुशार ज्युनियर असिस्टंट आहे. त्याला खूप माहिती आहे, पण त्याला तुमच्या निरीक्षणाची, तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाची आणि नैतिक दिशा दाखवण्याची गरज आहे. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जनरेटिव्ह एआय डॉक्टरांच्या निर्णयाची जागा घेत नाही, तर त्यांच्या निर्णयाला अधिक भक्कम करण्यासाठी मदत करणारं एक जबरदस्त साधन आहे. हेच आपलं मार्गदर्शक तत्त्व असायला हवं. एआय फक्त सुचवेल, अंतिम निर्णय डॉक्टरच घेतील. जनरेटिव्ह एआयमुळे निर्णयक्षमता नक्कीच सुधारेल, पण तो अंतिम निर्णय घेणाऱ्या डॉक्टरची जागा कधीच घेऊ शकणार नाही. चला आता या असिस्टंटच्या टूल बॉक्समध्ये डोकावून पाहूया. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कोणतंही एक एआय सर्वोत्तम नाही. प्रत्येक कामासाठी एक योग्य साधन आहे. आणि हेच तर खरं वैशिष्ट्य आहे. म्हणजे बघा, वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी स्पेशलाइज्ड टूल्स आहेत. जर डॉक्टरांना क्लिनिकल तर्कासाठी मदत हवी असेल तर चॅट जीपीटी उत्तम आहे. पण जर टेक्स्ट सोबत इमेजेस आणि चार्ट्स असा वेगवेगळा डेटा हाताळायचा असेल तर जेमिनी जास्त प्रभावी ठरतं. आणि लांबलचक डॉक्युमेंट्स किंवा नैतिक मार्गदर्शक तत्त्व समजून घेण्यासाठी क्लॉड वापरता येतं. तसंच पुराव्यावर आधारित संशोधनासाठी परप्लेक्सिटी, कारण ते प्रत्येक माहितीचा स्रोत किंवा संदर्भ देतं. चॅट जीपीटीला आपण एक थिंकिंग पार्टनर म्हणू शकतो. डॉक्टरांना एखाद्या निदानावर पुन्हा विचार करायचा असेल किंवा रुग्णाला एखादी क्लिष्ट गोष्ट सोप्या भाषेत समजावून सांगायची असेल तर चॅट जीपीटी खूप मदत करतं. आता परप्लेक्सिटीचं वैशिष्ट्य बघा. मेडिकल फील्डमध्ये कोणतीही माहिती कुठून आली, तिचा स्रोत काय आहे, हे खूप खूप महत्त्वाचं असतं. आणि परप्लेक्सिटी हेच काम करतं. ते तुम्हाला उत्तरासोबत त्याचे संदर्भ किंवा सोर्स लिंक्ससुद्धा देतं. त्यामुळे संशोधनासाठी हे एक अत्यंत विश्वासार्ह साधन आहे. पण ही सगळी शक्तिशाली साधनं तेव्हाच कामाची आहेत जेव्हा आपण त्यांना योग्य सूचना देतो. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचे मानवी कौशल्य लागतं, ज्याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर एआय सिस्टमकडून आपल्याला हवं असलेलं अचूक आणि वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त उत्तर मिळवण्यासाठी त्याला योग्य प्रश्न किंवा सूचना देण्याची कला. हा एक प्रकारे माणूस आणि मशीन यांच्यातला संवाद आहे, जिथे डॉक्टर आपलं कौशल्य वापरून मशीनला योग्य दिशा दाखवतात. ह्या उदाहरणातून हा फरक अगदी स्पष्ट होतो. समजा आपण एआयला विचारलं, मधुमेह म्हणजे काय, तर ते एक सामान्य पुस्तकी उत्तर देईल. पण त्याऐवजी जर आपण त्याला एक विशिष्ट भूमिका दिली, कल्पना कर की तू एक फॅमिली डॉक्टर आहेस आणि एका 45 वर्षांच्या रुग्णाला मधुमेहाबद्दल समजावून सांगत आहेस, सोपी भाषा वापर, तर मिळणारं उत्तर हे जास्त उपयुक्त आणि रुग्णासाठी तयार केलेलं असेल. याहूनही पुढे जाऊन चेन ऑफ थॉट प्रॉम्प्टिंगसारखी प्रगत तंत्र आहेत.
यात आपण एआयला थेट उत्तर नाही विचारत, तर त्याला विचार कसा करायचा हेच शिकवतो. अगदी डॉक्टरांसारखं. म्हणजे आधी जीवघेण्या शक्यता तपासा, मग इतर दुय्यम कारणांचा विचार करा. असा टप्प्याटप्प्याने विचार करायला लावल्यामुळे एआयचं उत्तर जास्त तर्कशुद्ध आणि अचूक येतं. अर्थात जिथे एवढी शक्ती आहे तिथे मोठी जबाबदारी तर येणारच. आणि मग काही गंभीर प्रश्न उभे राहतात. रुग्णाच्या डेटाचं काय? त्याच्या गोपनीयतेचं काय? एआयच्या अल्गोरिदममध्ये काही पूर्वग्रह तर नसतील ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एआयने जर एखादी चुकीची माहिती दिली तर काय? या सगळ्या चिंता रास्त आहेत आणि यावर विचार केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळेच विश्वास निर्माण करण्यासाठी काही गोष्टी या बंधनकारक आहेत. प्रत्येक टप्प्यावर माणसाने म्हणजे डॉक्टरने एआयच्या कामाची तपासणी केलीच पाहिजे. जबाबदारी कोणाची हे स्पष्ट असायला हवं. कायद्यांचं पालन करून डेटाची सुरक्षा जपली पाहिजे. पण या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. अंतिम जबाबदारी ही नेहमीच माणसाची म्हणजेच डॉक्टरचीच असेल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? वैद्यकीय क्षेत्राचं भविष्य कसं असेल? हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. जनरेटिव्ह एआय डॉक्टरांची जागा घेणार नाही, पण जे डॉक्टर जनरेटिव्ह एआय वापरायला शिकतील ते इतरांपेक्षा नक्कीच पुढे असतील. ही साधनं डॉक्टरांचं ज्ञान वाढवणारी आणि त्यांचा वेळ वाचवणारी आहेत. पण रुग्णाला बरं करण्याची जी मूळ प्रक्रिया आहे ती कायम मानवीच राहील. म्हणून वैद्यकीय क्षेत्राचं भविष्य हे कृत्रिम नाही, तर ते इंटेलिजंटली ह्युमन म्हणजे बुद्धिमत्तेने मानवी आहे. आता आवाहन आणि संधी हीच आहे की आपलं शहाणपण या मशीनला योग्य मार्ग दाखवेल हे आपण कसं सुनिश्चित करणार यावर नक्की विचार करा. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.